कानून व्यवस्था को मुट्ठी में राष्ट्रीय रखकर अध्यक्ष वासनिक भाजपा परिवार के पर प्रदेश नागपुर में अध्यक्ष, बुलडोजर आप कार्रवाई। सभी लोगों को पता होगा कि भीमसेना नागपुर शहर एक करेगी क्राइम बड़ा कैपिटल बन रहा आंदोलन। है, नशे का कैपिटल, राष्ट्रीय क्राइम अध्यक्ष कैपिटल। भीमसेना श्रीधर साराभाई गोली जी ने चलना, कहा, देखिए ग्राफिक मर्डर रोड न्यूज होना, पर बलात्कार पत्रकार होना, परिषद। ये कॉमन बात है। हमने पहले भी अधिकारी देखे हैं, अच्छे बड़े बड़े अधिकारी देखे हैं कि जिसके नाम से दहशत नागपुर शहर में होती थी और क्रिमिनल लोग घर छोड़ के भाग जाते थे। परंतु अभी चित्र कुछ अलग है, परिस्थिति कुछ अलग है। अभी देखी जाए तो पुलिस एफआईआर करने को ये नहीं होती। वैसा ही हमारे सामने एक चीज़ एक केस सामने आई है कि जेरीपटका पुलिस स्टेशन के अंतर्गत एक पुलिस सिपाही जो अजिंक्य धूड़े नाम के है, उसने बुलडोजर लाके 40 लोगों को लेके वो घर को तोड़ा है। तो ये कितनी बड़ी एक बदमाशी हो गई। यानी उसने कुछ कानून व्यवस्था को यानी अपने मुट्ठी में रख के काम किया। तो इसी प्रकार से अन्य जगहों पे भी आप अभी देखा जाए तो क्राइम बढ़ते जा रहा है। तो हमारी यही मांग है कि क्राइम यहाँ होना नहीं चाहिए। तो इस वजह से हमने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब को एक निवेदन दिया और हमने स्पष्ट किया अगर नागपुर शहर में क्राइम कैपिटल अगर ख़त्म करना होगा तो हमें उस पहले के जो अधिकारी थे, अविनाश कुमार साहब थे, वहाँ पर रंजन कुमार शर्मा साहब थे, गजानन राजमाने साहब थे, जो क्राइम संभालते थे, उनकी दहशत इतनी नागपुर शहर में थी कि अच्छे अच्छे गुंडे बदमाश अपने जगह छोड़ देते थे। तो हम वही मांग कर रहे हैं और वासनिक परिवार को न्याय मिलना चाहिए। अगर उन्हें एफआईआर नहीं होती और न्याय नहीं मिलता है और आरोपी लोग जेल नहीं जाते तो हम जेरीपटका पुलिस स्टेशन सामने एक बड़ा आंदोलन करेंगे जिसमें उनको न्याय मिलना चाहिए। मेरा नाम भदंत राष्ट्रपति मास्टर है। मैं इंटरनेशनल बुद्धिस्ट पार्लियामेंट का नेशनल प्रेसिडेंट हूँ। मैं बोधगया में रहता हूँ। मुझे बहुत दुख के साथ खेद व्यक्त करते हुए कहना पड़ रहा है मीडिया के सामने कि आज वासनिक परिवार पर जो एक पुलिस कर्मचारी ने बाउंसर लाकर जो हमला किया, घर तोड़ा और अभी तक एफआईआर नहीं हुई। इसके पूर्व भी मैंने मीडिया के सामने आकर वासनिक परिवार को एक ताकत, एक बल मिलने के लिए आह्वान किया था, लेकिन फिर भी पुलिस वाले ने कोई ध्यान नहीं दिया। अगर ये 2 दिन में पुलिस प्रशासन, जरीपटका पुलिस स्टेशन के हो या कमिश्नर साहब अगर आदेश नहीं देते कि अजय के राणे को एट्रॉसिटी एक्ट तक गुनाह दाखिल करके उनके साथ में जितने भी गुंडे हैं उनको अरेस्ट करके और वासनिक परिवार को एफआईआर कराकर उनको अंदर करते तो बहुत बड़ी बात है। अगर ऐसा नहीं होता तो हम लोग जरीपटका पुलिस स्टेशन के सामने पूरे समाज के लोग, पूरे बौद्ध धर्म के लोग पूरा आंदोलन करेंगे सरकार प्रशासन के विरोध में। उसकी जवाबदारी उनकी होगी क्योंकि 100 के ज़्यादा भिक्षु रहेंगे और पूरे समाज इस घटना से दुखी है, पीड़ित है और पूरा समाज आक्रोश में आ रहा है कि 1.5 महीना हो रहा है वासनिक परिवार को न्याय नहीं दिया जा रहा है। एक कर्मचारी पुलिस होने के नाते वो कुछ भी कर सकता है, ना उनको नोटिस दिया गया, ना पूर्व सूचना है। अगर मान के चलो उनके पास सब कुछ है तो आके बताते, कानून के माध्यम से आते, ये लोग घर खाली कर देते, लेकिन ऐसा नहीं किया। ये हेतु पुरस्कार वासनिक परिवार को टार्चर करने के लिए इसमें पुलिस प्रशासन का भी हाथ है। विशेष रूप से जरीपटका पुलिस स्टेशन के जो भी आईपी है उन्होंने इस बात को दखल लेना चाहिए, एफआईआर करना चाहिए, वहाँ पर पंचनामा करना चाहिए, वहाँ पर देखना चाहिए, समाज के लोगों को ये करना चाहिए। इस तरह से कुछ भी नहीं हुआ। इसलिए मैं बुद्ध जयंती पे व्यस्त था, अभी मैं नागपुर में आया हूँ और सरदार साळवे जी भीमसेना के अध्यक्ष हैं और कल आठवले साहब को भी इस बात को संज्ञान में लाए। उन्होंने भी बोला, मेरे सामने सीपी को फ़ोन किया इस बात के लिए और कि इसका निकाल होना चाहिए बहुत जल्द। अगर इस घटना को न्याय नहीं देते, इस वासनिक परिवार को न्याय देते तो हम लोग रास्ते पर आंदोलन करेंगे। जरीपटका पुलिस स्टेशन के सामने पूरा समाज संगठित होगा। इसका परिणाम, इसका जवाबदार पुलिस प्रशासन होगी। पूर्ण परिचय द्या आणि पुन्हा परिचय आधी सगळ्या आपला. मी रवींद्र दशरथ वासनिक, कुठे राहता तुम्ही? प्लॉट नंबर 106 नागसेन नगर इथे राहतो. मागील 11 वर्ष 2011 पासून काय घटना घडली तुमच्यासोबत? मी 2011 मध्ये छाया दादाराव बोले यांच्याशी ते घर खाली असताना मी त्याच्या विक्रीचा करारनामा झाला होता. तेव्हा मी त्यांना तो 9.5 लाख रुपयाच्या खरेदी विक्रीचा आमचा व्यवहार झाला होता. तेव्हा मी त्यांना 2011 मध्ये त्यांनी माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतले आणि काही दिवसातच आणखी पुन्हा 1 लाख रुपये घेतले. असे म्हणून 6 लाख रुपये घेतले. ते पडकं घर होतं, ना दुरुस्त होतं, तिथे शौचालय बरोबर नाही, काही नाही. त्यांना मी दुरुस्त केलं. त्यांनी सांगितलं तुम्ही बनवा आणि तुम्ही राहा. कवेलून होतं, ताबा दिला होता करारनाम्यात त्यांनी लिहून मला आणि त्यांनी ताबा चाबी लॉक खोलून आम्हाला घरात आहे. तेव्हा त्या वैशालीनगरला राहत होत्या. आजही त्यांच्या घर वैशालीनगरला आहे.
त्यांचे मुलं लहान असल्यामुळे काय त्यांना पैशाची अडचण त्यांना माहीत, पण त्यांनी तो विक्रीला काढला म्हणून आम्ही घेतलं आहे. आणि तेव्हापासून आम्ही तिथेच राहत आहोत. 2011पासून 6/4/2011ला आमची न्यायालयात केस सुरू आहे त्याच प्लॉटच्या बाबत. आम्ही पती पत्नी न्यायालयात उपस्थित होतो. उपस्थित असताना माझी मुलगी माझी आई घरी होती. आम्हाला काही सूचना नाही, न्यायालयाचा कोणता आदेश नाही किंवा न्यायालयातून कोणतेही पोलीस प्रशासन नाही किंवा कोणतंही पत्र आम्हाला किंवा आम्हाला त्याची दिलं नाही. आणि आमच्या मागे त्यांनी बुलडोजर 30 ते 40 महिला पुरुष बाउन्सर ज्यांचे आम्ही ना मोबाईल मारून व्हिडिओ काढले, लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्या लोकांना त्यांचे बाउन्सर मारायचे इथपर्यंत आहे. आणि त्यांनी पूर्ण तस आम्हाला काही सूचना नाही. माझी पत्नी बुलडोजर चढली, त्या बाउन्सरनी तिला पकडून ठेवलं महिलांनी. मी बुलडोजरवर चढलो तर मला ओढलं, त्यांनी घर तोडलं, कंपाऊंड वॉल तोडलं, शेड तोडलं. आणि घरात जे माझ्या मुलीच्या गळ्यात नव्हतं ते कोणी काढलं, काय काढलं, आणखी सेटअप प्लेअर होतं, सगळं त्यांनी सामानाची नासधूस केली. बाबासाहेबांची फोटो फेकली. कथाकथ भगवान बुद्धाचे आमच्या इथे विहार आहे छोटं, म्हणजे बुद्ध हे आहे आपण पूजाघर, तिथून मूर्ती फेकली बाबासाहेबांची. माझ्या मुलीला माझ्या आईला घराच्या बाहेर काढलं त्यांनी. जातीवाचक शिवा दिल्या. मार जात का तू मेरा क्या करेगा, मैं देख लूँगा, मैं पुलिस खाते में हूँ, पुलिस मेरा सब साथ में है, असे जातीवाचक शिवाय दिले त्यांनी. आणि तो म्हणायच्या कदा बुलडोजरवाला का ये झाला बीच में आया इसको मार डालो, मार जात काय, अशा घाण शिवाय देत होता तो. आणि आम्ही 4च लोक होतो घरी, मग त्यामुळे आम्ही काय रोखू शकलो नाही. 40 ते 50 लोक होते ते बाउन्सर महिला बोलून. आम्ही त्याचे व्हिडिओ आम्ही सध्या त्याच तुटलेल्या घरात राहतो. आता किती लोक राहतात? 4ही लोक, माझी आई, मी, माझी पत्नी, माझी मुलगी. घर जमीन किती मोठी आहे? 1250 स्क्वेअर फीट. तुमच्याकडे विक्रीपत्र आहे का जे तुम्ही काय करारनामा वगैरे? हो, करारनामा आहे, पण ते आम्ही आणलं नाही सोबत. आहे करारनामा. आणि तुम्ही जे पेमेंट त्यांना दिली होती ॲडव्हान्समध्ये हां. ती कोणत्या प्रकारे दिली होती? चेक, ऑनलाईन किंवा कॅश? त्यांनी कधी आमच्याकडनं आम्ही जे करारनाम्याच्या दिवशी त्यांना चेक द्यायला तयार झालो तेव्हा त्यांनी जेव्हा पैसे मागितले त्यांनी कॅशही मागितले. आणि चेक जेव्हा द्यायला गेलो त्यांनी चेक घेतलं नाही. आम्ही चेक काढून मग त्यांना पैसे देत गेलो. आणि त्या महिला असल्यामुळे, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही कॅश दिलं? हो, महिला असल्यामुळे त्यांनी आम्हाला असं वाटलं नाही की ते असं आमच्यासोबत करणार आहेत म्हणून. किती रुपये कॅश दिले सांगू द्यायचं? पूर्णच पैसे कॅश दिले. किती? 6 लाख. करारनाम्यावर 5 लाख, नंतर त्यांनी 1 लाख रुपये पुन्हा घेतले. एक पोलीस शिपाईचा उल्लेख केलेला आहे, त्याचं नाव आणि त्याची भूमिका सांगायची. तो छाया गुले यांचा मुलगा अजिंक्य दादाराव गुले. तो त्या दिवशी खाकी पॅन्ट वगैरे घालून आला होता. तोच होता मुख्य तिथे. आणि त्यांनी पुढे बाउन्सर आणलेले होते. समोर आपली मागणी. माझा 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यापासून त्यांनी, आता मी पोलीस स्टेशनच्या आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना, मुख्यमंत्री सचिवालयाला सगळ्यांना मी निवेदनं दिली आहेत. पोलीस स्टेशनलाही माझी तक्रार घेतली नाही. त्यांनी मला लेखी लिहून मागितलं, तरी आजपर्यंत 1.5 महिना लोटूनही त्यांनी माझी FIR घेतली नाही पंचनामा केला. तर माझी हीच मागणी आहे की लवकरात लवकर त्याच्यावर FIR करण्यात यावं, ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावं आणि माझे झालेले नुकसान भरपाई मिळण्यात यावं.